आवळे न वाफवता न शिजवता बिना तेलाचं पौष्टिक आणि रुचकर लगेच खायला तयार होणारं लोणचं अगदी सोप्या पद्धतीने कोणीही तयार करू शकतो. लोणचे अगदी फ्लेवरफुल आणि कलरफुल तयार केले आहे. नुसत्या सुगंधानेच लोणचं खाण्याची इच्छा होईल. रसरशीत लोणचं तुम्ही ऑल सीझन मध्ये खाऊ शकता. सर्दी खोकला अजिबात होणार नाही. आणि लोणचं इतकं रसरशीत तयार झालेलं आहे की अगदी अर्धा चमचा जरी तुम्ही रोज खाल्लं ना तर त्याचे भरपूर बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. आणखी महत्वाचं म्हणजे लोणचं अगदी वर्षभर चांगलं राहतं. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आवळा म्हणजे आवळा असा आहे की जो कोणालाही चालतो, म्हणजे कोणीही खाऊ शकतो आणि सगळ्या सीझन मध्ये खाऊ शकतो. भरभरून व्हिटॅमिन सी असणारा हा आवळा खूप साऱ्या अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्याला देतो. आणि त्याच आवळ्याचं आज आपण बिना तेलाचं, न वाफवता न शिजवता अगदी हेल्दी आणि टेस्टी लोणचं तयार करणार आहोत. जे इन्स्टंट आहे, तुम्ही इमिजिएट खाऊ शकता ते लोणचं. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. लोणचं बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेऊन घेतलेले. आवळे छान मस्त फ्रेश होते आणि अगदी मोठ्या मोठ्या साईजचे होते. आवळा म्हटलं की अगदी व्हिटॅमिन सीचं पॉवर हाऊस असतं आणि तिन्ही प्रकृतीच्या लोकांना चालतात. एनी सीझन मध्ये तुम्ही हे खाऊ शकता. ही आवळ्याची विशेषता आहे. तर या आवळ्याला आपण आता स्वच्छ धुवून घ्यायचं. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ म्हणजे आवळे अगदी स्वच्छ निघून जातात. पाण्यामध्ये टाकल्यानंतर 15 मिनिट वगैरे या पाण्यात राहू द्यायचे. आवळा असं आहे की ह्या तिन्ही प्रकृतीच्या लोकांना चालतो. म्हणजे कफ, वात आणि पित्त जे आयुर्वेदाच्या 3 प्रकृती आहे, तर ते सगळेजण हे आवळा खाऊ शकतात आणि कुठल्याही सीझन मध्ये खाऊ शकतात. म्हणजे आवळ्याला असं काही कुठलं बंधनच नाही की हा सीझन आहे म्हणून खायचं नाही किंवा कफ आहे म्हणून नाही खायचा, वात आहे म्हणून नाही खायचा. तर म्हणून हे अगदी सुपर फ्रुट्स आहे. पण या सीझन मध्ये हा भरभरून मिळतो म्हणून आपण या सीझन मध्ये वेगवेगळे पदार्थ आवळ्यापासून तयार करतो. कारण स्वस्तही असतो आणि मुबलक मिळतो. 15 मिनिटानंतर मी हे आवळे एका कॉटनच्या कापडावरती काढून घेणार आहे कोरडं करण्यासाठी. इथे आवळे छान कोरडे करून झालेले आहे. आवळ्याला कोरडे करून घेणं गरजेचं आहे. मोठ्या छिद्राच्या किसणीने हे आवळे सगळे किसून घ्यायचे. तर अशा पद्धतीने किसायचे म्हणजे त्याचे जे कीस आहे तो छान पडतो. तुम्ही हे लोणचं आवळ्याच्या फोडी करून पण तयार करू शकता. आता इथे आपले सगळे आवळे किसून झालेले आहे. आता भरपूर किस निघालेला आहे अर्धा किलो आवळ्याचा. हा तयार करून घेतलेला किस एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. तर भांड जे आहे ते एक तर चिनी मातीचं घ्या, स्टीलचं घ्या किंवा काचेचं घ्या. आंबट वस्तूसाठी ना प्लास्टिकचं पण भांड थोडं अवॉइडच करायचं. या किसामध्ये पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे मीठ घालून घ्यायचं. आणि हा चौथा. आता हे मिक्स करून घेऊ. तर असं याच्यामध्ये ना मीठ घालून घेतलं तर आपलं लोणचं छान असं मस्त रसरशीत होते. याला पाणी सुटतं आणि थोडासा किस पण असा छान सॉफ्ट पडतो. त्याच्यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊ. इथे मी लोणच्यामध्ये टाकायला 100 ग्रॅम हळद घेऊन घेतलेली. तर इथे मी 2 प्रकारची हळद घेतली. म्हणजे तिथे होती त्याच्याकडे म्हणून म्हटलं चला दोन्ही प्रकारची हळद आपल्याला खायला मिळेल. तर ही बघा डार्क रंगाची हळद आहे, लाल हळद, आणि ही जी आहे ही व्हाईट वाली हळद आहे. तर ही हळद पण मी छान स्वच्छ धुवून घेतली. पाण्यात भिजू घातली होती. त्याचा सगळी घाण जी आहे लागलेली काढून टाकली आणि नंतर याला कोरडं करून घेतलेलं. आणि 50 ग्रॅम आलं घेतलेलं. तर आल्याला पण मी त्याच पद्धतीने स्वच्छ करून घेतलं आणि कोरडं करून घेतलं. हे दोन्ही याचे पहिल्यांदा सालं काढून घेऊया. अशा पद्धतीने याचे सालं काढून घ्यायचे. हळदीचे सालं काढताना तेव्हा एकदा सुगंध घेऊन बघाल्या हळदीचा. दोन्ही हळदीचा सुगंध अगदी वेगवेगळा येतो आणि थोडीशी हाताने तोडून खाऊन पण बघायची. दोघींचा पण स्वाद अगदी वेगवेगळा आहे. तर ही जी व्हाईटवाली हळद आहे ना ही आंबे हळद आहे. तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा. ती काढताना त्याला सुगंध घ्या. अगदी आंब्यासारखा सुगंध येतो आणि खाल्ल्यानंतर थोडासा वेगळा लागतो. ही जरा जास्त स्ट्रॉंग आहे ही लालवाली हळद. आलं आणि हळदीचे सालं काढून झाले की यालाही आपण किसून घेऊ. आंबे हळद, साधी हळद, आलं याच्यामुळे आपलं लोणचं म्हणजे हेल्दी टेस्टी तर होणार आहे पण फ्रॅग्रन्सफुल आपलं लोणचं होणार आहे.
आल्याचे फायबर मोठे मोठं आलं असतं ना की त्याला फायबर जास्त राहते. तर असे फायबर तुमच्या हातात आले ना तर तुम्ही हे लोणच्यात टाकू शकता किंवा आयदर काढून पण घ्या. तुम्ही चहाला वगैरे हे वापरू शकता. या किसाला पण हळदीच्या किसामध्ये आपण टाकून देऊ. याला पण आपण मिक्स करून घेऊ. परत झाकण ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू. जवळपास 35 ग्रॅम वगैरे मिरच्या आहेत, तिखटवाल्या मिरच्या आहेत. इथे मिरच्या ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या चवीने घ्या किंवा मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकता. तर ह्या पण स्वच्छ धुवून घ्यायच्या. तर देठासहित धुवून घ्यायच्या मिरच्या लोणचं करताना. देठ काढून नाही धुवायचे. आणि धुवून झाल्यानंतर ह्या स्वच्छ मी कोरड्या करून घेतल्या. आता आपण याचे देठ काढून घेऊया. इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता किंवा फिकेवाल्या पण मिरच्या टाकू शकता. पण या मिरच्यांनी अप्रतिम लागतं लोणचं. लोणच्याची टेस्ट जी आहे ती खूप भारी येते आणि आंबट असल्यामुळे या मिरच्याचा जो तिखटपणा आहे ना थोडा कमी होऊन जातो. आणि या मिरचीला आपण अगदी बारीक बारीक कापून घेऊ. बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायची मिरची, म्हणजे त्याचा तिखटपणा जो आहे तो लोणच्यामध्ये छान उतरतो. ह्या कापून घेतलेल्या मिरच्या पण आपण त्याच किसामध्ये टाकून घेऊ. आणि याला आपण मिक्स करून घेऊ. त्याच्यावर झाकण ठेवून लोणच्याचा मसाला तयार करू. मसाल्यासाठी एका कढईमध्ये पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे धने, 2 चमचे सोप, 2 चमचे मोहरी, चमचे जिरे. इथे तुम्ही मसाल्याचं प्रमाण ना कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मेथी जी आहे ते अर्धा चमचा मी घेऊन घेतलेली. सगळे मसाले ना हलकेसे भाजून घेणार आहे. खूप भाजायचं नाही, म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत आणि अगदी असं जळेपर्यंत नाही भाजायचं. एक थोडंसं त्यातलं मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि इथे आपला मसाला पण भाजून झालेला आहे. हलकाचा सुगंध यायला लागला, अगदी हलकासा, की लगेच गॅस बंद करून द्यायचा आणि कढई खाली उतरवून घ्यायची. आता आपण थोड्या वेळाला मिक्स करू आणि याच्यामध्येच राहू देऊ. हे थंड झालं की मग याची आपण पावडर तयार करून घेऊ. तर थोडीशी जाडसरच अशी पावडर तयार करून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता असा छान दरदरीत करून घ्यायचा आणि हे या लोणच्यामध्ये आपण टाकून घेऊ. तुम्ही जर तेलाचं लोणचं करायचं असेल ना तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्या तेलामध्ये हा मसाला टाकून द्यायचा. पण गरम तेलामध्ये नाही टाकायचं. तेलाला गुणगुण होऊ द्यायचं किंवा थोडंसं कोमट तेल झालं ना तेव्हा मसाला टाकायचा. म्हणजे त्या तेलामध्ये तो थोडासा शिजतो पण आणि त्याचा फ्रॅग्रन्स पण तेलामध्ये उतरतो. त्या स्टेजला तुम्ही मिरची पावडर पण त्याच्यामध्ये टाकायचं. मी याच्यामध्ये हळद घालणार नाही आहे कारण आपण ऑलरेडी ओली हळद याच्यामध्ये टाकलेली आहे. आपण त्याच्यामध्ये हे 2 लिंबूचा रस घालणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की आवळा तर आंबट असतो, लिंबूचा रस कशाला घालायचा? तर एक तर लिंबूचा रस प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो आवळ्याचा जो तुरटपणा आहे ना तो लिंबूच्या रसामुळे कमी होतो आणि टेस्ट अगदी अप्रतिम येते. चांगले रसवाले पातळ सालाचे लिंबू घेऊन घ्यायचे. चॅनलवरती बिना तेलाचं हळदीचं पण लोणचं टाकलेलं आहे. त्या लोणच्याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला आहे तुमचा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला खात्री आहे याही लोणच्याला तेवढाच प्रतिसाद मिळेल. ते मी लोणचं ना थोडं टेस्ट केलं तर मी अजून एक लिंबू घालून घेते. म्हणजे मला असं वाटलं की अजून एक लिंबू टाकून घ्यावं, म्हणजे टेस्ट जी आहे ती अगदी परफेक्ट आहे. सगळ्यात शेवटी टेस्ट बॅलन्स करायला हा गुळ. तर गुळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. बऱ्याच लोकांना गुळ घातलेलं लोणचं आवडत नाही, पण आमच्याकडे गुळाशिवाय लोणचंच बनत नाही कारण लोणच्यामध्ये गुळ हा लागतोच लागतो. तर हे 50 ग्रॅम मी गुळ घेऊन घेतलेला आहे टेस्ट बॅलन्स करायसाठी. त्यावरती झाकण ठेवून देऊ आपण आणि 2-3 तास असंच राहू द्यायचं. नंतर हे भरणीत भरायचं, म्हणजे त्याच्यामधला गुळ वगैरे ना सगळा विरघळून जातो. म्हणजे इथे या लोणच्यामध्ये मसाले आणि गुळ घालून जवळपास 3 ते 4 तास झालेले आहे. तर आपण परत एकदा मिक्स करून घेऊ. इथे ज्या भरणीमध्ये लोणचं भरायचं आहे ती भरणी मी छान धुवून स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. उन्हामध्ये चांगली वाळवून पण घेतली. लोणचं भरणीत भरल्यानंतर ना 2-3 दिवस किंवा आठवडाभर सारखं फिरवत राहायचं. त्या लोणच्याला खाली वर करत राहायचं, म्हणजे आपलं लोणचं चांगलं टिकतं. 1-2 दिवसांनी ना हे लोणचं खाली बसून जाईल, चिमेल थोडंसं. मी उरलेलं लोणचं या दुसऱ्या भरणीत भरून घेतलेलं लोणचं आपलं ठेवून देऊ. या लोणच्याला टाकून ना 15 ते 20 दिवस झालेले आहे. म्हणजे सुरुवातीला 2 बॉटलमध्ये टाकलं होतं ना, 1 बॉटल संपली. आता मी तुम्हाला दुसरी बॉटल दाखवते.
तर बघू शकता लोणचं किती रसरशीत झालेलं आहे. म्हणजे एक बॉटल तर अगदी फस्त झाली. आणि तुम्ही एकदा अशा पद्धतीने लोणचं नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.